रेल्वे प्रवासादरम्यान आपल्याला ट्रॅकच्या बाजूला अनेक साइन लाईन बोर्ड दिसतात। या बोर्ड्सवर अनेक शॉर्ट फॉर्म लिहिले असतात, पण त्याचा अर्थ आपल्याला माहीत असतो असं नाही। नमस्कार, तुम्ही पाहता ट्रेन इन सागर। भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात। रेल्वेशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अद्यापही अनेकांना माहीत नाहीत। रेल्वे ट्रॅकपासून ते ट्रेनपर्यंत असे अनेक लाईन बोर्ड असतात ज्याचा अर्थ बहुतांश लोकांना माहीत नसतो, पण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना त्याचा अर्थ माहीत असणे फार महत्त्वाचे आहे, कारण त्यात अनेक महत्त्वाची माहिती दडलेली असते। बऱ्याचदा तुम्ही ट्रॅकच्या बाजूला असलेल्या साइन बोर्डवर WL आणि सिफा किंवा H असे लिहिलेले पाहिलं असेल, पण तुम्हाला त्याचा अर्थ माहीत आहे का? नाही तर चला मग जाणून घेऊ। या विविध चिन्हांच्या मदतीने भारतीय रेल्वेचे कामकाज सुरक्षितरित्या होण्यास मदत होते। सोबतच प्रवाशांनाही सुखकर प्रवास करता येतो। रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तुम्ही छोटे पिवळे रंगाचे साइन बोर्डवर काही ना काही लिहिलं पाहिलं असेल। अनेकदा काहींवर शब्द नसतात तर त्या जागी चिन्ह असतात। हे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पिवळ्या बोर्डवर WL आणि सिफा असं लिहिलं असतं, ज्याला खूप महत्त्व आहे। याचा अर्थ हॉर्न वाजवणे असा होतो। हा बोर्ड रेल्वे क्रॉसिंगसाठी एक हॉर्न सिग्नल आहे। हा बोर्ड सहसा क्रॉसिंगपासून 250 मीटरच्या अंतरावर असतो, ज्यावर इंग्रजीमध्ये WL आणि सिफा असे हिंदीमध्ये लिहिलं असतं। याचा अर्थ हॉर्न वाजवा, पुढे एक फाटक आहे असा होतो। भारतीय रेल्वेतील ट्रॅकच्या बाजूला वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये H हा शब्द देखील समाविष्ट आहे। हा शब्द लोको पायलटसाठी वापरला जातो। रेल्वेमध्ये H म्हणजे हॉल्ट म्हणजेच थांबा, हे विशेषतः लोकल पॅसेंजरसाठी वापरले जाते। जेव्हा जेव्हा लोको पायलट पॅसेंजर ट्रेन चालवतात तेव्हा त्या मार्गावर हा शब्द वापरला जातो। हा हॉल्ट स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असतो। लोको पायलटला कळते की पुढे थांबा आहे, अशा वेळी ट्रेनचा वेग कमी करावा लागतो। हॉल्ट स्टेशन म्हणजे काय? हॉल्टचा शब्दशः अर्थ हा थांबा असा होतो। गाव किंवा शहरामध्ये हॉल्ट स्टेशन बनवले जातात, जिथे काही खास गाड्या थांबतात, विशेषतः पॅसेंजर ट्रेन थांबतात। येथे अप आणि डाऊन व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त रेल्वे मार्ग नसतात। अनेक वेळा आपत्कालीन स्थितीत किंवा लाईन क्लिअर नसल्यास एक्सप्रेस गाड्यांनाही हॉल्ट स्थानकावर थांबावे लागते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।